डॉक्टर वसेकर साहेब आणि आपल्या या डॉक्टर जयंत नारळीकर गणित विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम जो आहे, या कार्यक्रमासाठी खूप मोठ्या प्रमाणात आग्रह धरणारे आपले राज्याचे शिक्षण सचिव, प्रधान सचिव माननीय देवल साहेब आणि माननीय SP सिंग साहेब यांच्या सगळ्यांच्या या व्हिजन मधून डॉक्टर जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम हा आपल्या राज्यभर चालू करण्यात आलेला आहे। आणि या कार्यक्रमासाठी आज केंद्र प्रमुख आणि पर्यवेक्षी यंत्रणा यांचं हे जे उद्बोधन सत्र आपण आयोजित केलेलं आहे, सर्वप्रथम मी आपल्या सर्व नवनियुक्त अशा केंद्र प्रमुखांचं या नवीन जबाबदारीमध्ये हार्दिक स्वागत करतो। या आपली जे केंद्र प्रमुख म्हणून जे आपण जे कामकाज करणार आहात, त्या कामकाजामध्ये केंद्रातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणे, शिक्षकांची क्षमता बांधणी करणे, पालकांचा आणि समाजाचा सहभाग घेणे, या अत्यंत महत्त्वपूर्ण बाबी ह्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत। आणि ह्या बाबी पूर्ण करत असताना तुम्ही एकाकी नाही आहेत, तर तुमच्यासोबत जिल्हा परिषदेची यंत्रणा आहे, डाएटची यंत्रणा आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या NGOज आहेत त्याही आपल्या सोबत आहेत। आपला हेतू एकच आहे की आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुणवत्तावर्धन हे आपल्या सगळ्यांचा हेतू आहे। आणि या हेतूसाठी विविध प्रकारच्या साधन सामग्री उपलब्ध करून देणं आणि शिक्षकांना तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी निष्णात करणं ही आजची काळाची गरज आहे। आपण जोपर्यंत आपल्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये सहजता, सुलभता आणि निष्णातपणा आणू शकत नाही, तोपर्यंत त्यांची जी अध्ययनाची जी गती आहे, ही गती जे आज जागतिक स्तरावरचे जे विद्यार्थी आहेत, जागतिक स्तरावरचे जे शिक्षक आहेत, त्यांच्या बरोबरीला येणं शक्य नाही। म्हणून आता हा जो आपल्या शिक्षण शास्त्रामधला हा जो कालावधी आहे, हा ट्रान्झॅक्शनचा कालावधी आहे। ट्रान्झॅक्शनचा कालावधी या अर्थानं की यापूर्वी आपण जे TLM आपण वापरत होतो, त्यामध्ये म्हणजे दृक साहित्य होतं, श्रवण साहित्य होतं आणि काही वेळा दृक श्रवण साहित्य होतं। आता या पुढच्या टप्प्यावर आपण आलेलो आहोत, तर आपल्याला डिजिटल साहित्य वापरायचं आहे आपल्याला, आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर आपल्याला आपल्या अध्ययन अध्यापन पद्धतीमध्ये करून शिक्षकांचे पण श्रम आपल्याला वाचवायचे आहेत, विद्यार्थ्यांचेही श्रम आपल्याला वापरायचे आहेत, आणि एक नवीन युगातील शिक्षक आणि विद्यार्थी आपल्याला घडवायचा आहे। त्यासाठी आपली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। तुम्ही तुमच्या केंद्राचे, तुमच्या बीटचे तुम्ही नेते आहात, आणि ज्या प्रकारे नेत्याची व्हिजन असते, त्या प्रकारे आपल्या केंद्राची आणि आपल्या बीटची व्हिजन असते। जर नेता हा जर जुन्याच पारंपरिक गोष्टीला चिकटून जर कार्य करणारा असला, तर नवीन आव्हानांना सामोरं जाण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संधी मिळत नाही। म्हणून माझं आपल्या सर्व केंद्र प्रमुखांना आव्हान आहे की आपण स्वतः टेक्नॉलॉजीमध्ये चांगल्या प्रकारची माहिती करून घ्या, आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तुमचं कार्यभार करत असताना ह्या टेक्नॉलॉजीचा सहजपणाने उपयोग करून विद्यार्थी आणि शिक्षकांना कशी मदत करता येईल याच्याकडे आपण लक्ष द्यावं। आणि आज जो महत्त्वाचा जो प्लॅटफॉर्म आपल्याकडे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे खान अकॅडमीच्या माध्यमातून, हे दोन प्लॅटफॉर्म अत्यंत उपयोगाचे आहेत, जे विद्यार्थ्यांसाठीचा असणारा प्लॅटफॉर्म आहे आणि शिक्षकांसाठीचा असणारा प्लॅटफॉर्म आहे। हे दोन्ही प्लॅटफॉर्म तुम्ही तुमच्या केंद्रामध्ये 100% शिक्षक आणि 100% विद्यार्थी वापरतील याच्यासाठी तुम्हाला प्रमोशन करणं गरजेचं आहे। आता हे करत असताना तुम्ही पहिल्यांदा जर एक म्हणजे समृद्ध ज्या शाळा आहेत तिथून जर आपण जर सुरुवात केलं, म्हणजे समजा तुमच्या केंद्रामध्ये साधारण 10-15 शाळापैकी एक शाळा अशी आहे की तिचं परफॉर्मन्स खूप उत्तम आहे, मग त्या शाळेला तुम्ही 100% पर्यंत घेऊन गेलात आणि मग इतर शाळांना त्याच्या सोबत जोडलात, तर ही एक स्ट्रॅटेजी तुम्हाला उपयोगाची ठरणार आहे। तर हे जे
खान अकॅडमीने जे निर्माण केलेले जे डिव्हाइस आहे हे जागतिक दर्जाचे डिव्हाइस आहे. याच्याविषयी डॉक्टर मनीषा यादव मॅडमनी सविस्तर आपल्याला सांगितलेलंच आहे, त्याच्यामध्ये मी जाणार नाही. मी आपल्याला अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून काही बाबी मी तुमच्या समोर बोलू इच्छितो. त्या म्हणजे सर्वप्रथम तुमची स्वतःची या डिव्हाइसकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टिकोन हा सगळ्यात महत्वाचा आहे. तुम्ही जर स्वतः जर हे जे ऍप आहे हे डाउनलोड करून घेतलं तुम्ही आणि तुम्ही स्वतः जर ह्याच्यावर जर थोडंसं त्याचे डेमो बघितले आणि ह्याची जी अध्यापनाची जी पद्धती तुम्ही जर समजून घेतली तर तुम्हाला स्वतःलाही वाटेल की आपण या पद्धतीनं आपल्या शिक्षकांना सुविधा उपलब्ध करून दिलीच पाहिजे. तर माझी आपल्याला विनंती राहील, तुम्ही स्वतः थोडंसं हा डिव्हाइस ओपन करून बघा, समजून घ्या आणि किती म्हणजे अध्ययनासाठी कशा प्रकारे उपयोगाचे आहे, मूल्यमापनासाठी कशा प्रकारची उपयोगाची आहे, विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी ही योजना किती उपयोगाची आहे हे तुमच्या लक्षात येईल. आपल्याला जी पारंपरिक पद्धती आहे ह्या पारंपरिक पद्धतीमधून थोडंसं आपल्याला आपली जे अध्यापनाची पद्धती आहे तो शिफ्ट मोड करण्याची गरज आहे, आपल्याला शिफ्ट चेंज करण्याची गरज आहे. आणि त्याची सुरुवात ही आपण या डॉक्टर जयंत नारळीकर अध्ययन समृद्धी उपक्रमाच्या माध्यमातून आपण करत आहोत. हळूहळू इतरही विषय त्या पद्धतीने येणार आहेत, परंतु आजच्या घडीला जे आव्हानात्मक वाटणारे जे विषय आहेत आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि ज्या विषयामध्ये नवनिर्मितीला खूप मोठा वाव आहे, तार्किक विचार करण्यासाठी खूप मोठा वाव आहे आणि ते एक मानवाच्या समोरचे एक आव्हानं आहेत. हे आव्हानं सोपी करण्यासाठी हा जो केलेला शासनाचा उपयोग म्हणजे उपक्रम आहे, या उपक्रमाकडे आपण खूप सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून आपल्या आपल्या केंद्रामध्ये 100% विद्यार्थी 100% शिक्षक रजिस्ट्रेशन आणि वापर करतील अशा प्रकारचं आव्हान आपण स्वीकारावं, अशा प्रकारची मी परिषदेच्या वतीनं आपणा सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्व प्रकारच्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि खान अकॅडमीची आमची जी टीम आहे ती सगळी टीम तुम्हाला हेल्पलाईन नंबर आहे, त्याचबरोबर अक्षय आहे आणि इतर पण आमचे सहकारी आहेत, ते तुम्हाला कुठल्याही वेळेस तुमचा फोन घेऊन तुमचा सगळ्या प्रकारची इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी तयार आहेत. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यासाठी त्यांचा प्रतिनिधी नेमण्यात आलेला आहे, त्यांचेही नंबर्स तुम्ही घ्या आणि काय अडचण आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या केंद्रामध्ये बीटमध्ये आले तर त्यांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून तुम्ही ती सोडवावी. आणि जर तुम्हाला आणखी जर कुठली अडचण आली तर या प्रसंगी कुणी नोंद घेत नसेल तर मला स्वतःलाही सुद्धा तुम्ही फोन करून याच्याविषयी जर जाब विचारला तरीही मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि सहकार्य देण्याची आमची जबाबदारी आहे. त्यामुळं माझं आव्हान आहे की आपण आपल्या या सेवा कालावधीच्या प्रारंभिक काळामध्ये एक राष्ट्र निर्माणाचं उत्कृष्ट काम करण्याची संधी तुम्हाला या माध्यमातून मिळालेली आहे, ती संधीचा उपयोग चांगल्या प्रकारे करावा असं या ठिकाणी मी आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर.